गुड आफ्टरनून फ्रेंड्स. सिम्पटम्स ऑफ एनेक्झिटी. एनेक्झिटी म्हणजे चिंता. चिंता या आजाराचे काय लक्षणे असतात? तर सिम्पटम्स ऑफ एनेक्झिटी डिवायडेड इंटू टू. फर्स्ट, सायकोलॉजिकल सिम्पटम्स. सेकंड, फिजिकल सिम्पटम्स. सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक आणि फिजिकल म्हणजे शारीरिक सिम्पटम्स. असे दोन सिम्पटम्स दिसून येतात. तर पहिल्यांदा सायकोलॉजिकल सिम्पटम्स काय असतात? यामध्ये काय होतं, त्या पेशंटला लहान लहान गोष्टीची चिंता लागते. मग त्यामध्ये मी ऑफिसला जाईन का, मी सकाळी टायमात उठेल का, आणि मी ऑफिसला गेल्यानंतर सर मला काय बोलतील का, सर नाराज तर होणार नाही, अशी चिंता लागते. नंतर मुलांचे कुठं भांडणे होतील का, रिलेशनशिपमध्ये चिंता लागते. रिलेशनशिपमध्ये समोरचा व्यक्ती नाराज तर होणार नाही, माझं प्रेम तुटल का, अशी ओव्हर थिंकिंग चालत राहते. नंतर काही हेल्थ रिलेटेड सिम्पटम्स असतात. आता करंट हार्ट अटॅकच्या न्यूज येतात. त्यामध्ये कुणाला हार्ट अटॅक येईल का, आईवडील, बहीण भावाची, बायकोची चिंता लागते. बायकोला हार्ट अटॅक तर येणार नाही, बायको नसल्यास काय होणार, अशा ओव्हर थिंकिंग चलत राहतात. तर असे सायकोलॉजिकल सिम्पटम्स असतात. नंतर फिजिकल सिम्पटम्समध्ये हार्ट रेट इन्क्रीज होतो, हार्टबीट वाढतात, हेडॅक, डोकेदुखी, पोट खराब होणे, ब्रिदिंग प्रॉब्लेम होतो, आपल्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो, सदासदाच लघवी लागते, मसल पेन होतो, रेस्टलेसनेस जाणवतं. तर असे फिजिकल सिम्पटम्स असतात. तर मित्रांनो, एनेक्झिटी, चिंता या आजाराचे असे दोन प्रकारचे सिम्पटम्स असतात. थँक्यू व्हेरी मच.